तांत्रिक बिघाड होतं हे बाह्य कारण जरी दिलं गेलं तर लँडिंगच्या वेळी विमान अचानक एका बाजूला कसं काय कळलं एका बाजूला. बघा हा प्रश्न जनतेच्या मनातले मी प्रश्न लिहिलेले आहे. हो. सरपंच म्हणतात विमानाचा आवाज अचानक बदलला. इंजिन फेल्युअर होतं का, इंधन गळती की इतर काही होतं. स्फोट विमान पडल्यानंतर 4-5 स्फोट काही सेकंदानंतर झालेले आहेत. मग विमानात काही स्फोटकं वगैरे होती का? माझं म्हणणं असं आहे की ब्लॅक बॉक्स मधला डेटा सार्वजनिक कधी करणार आहात? ब्लॅक बॉक्स मधला डेटा जोपर्यंत सार्वजनिक होत नाही तोपर्यंत ह्या शंका दूर होऊ शकत नाही. म्हणजे हा तुमचं म्हणणं आहे की CID पारदर्शकता असली पाहिजे. या अपघाताच्या संदर्भातली जी काही अधिकृत माहिती आहे ती तातडीनं लोकांपर्यंत बिलकुल दिली गेली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. बिलकुल. कारण या सगळ्या सगळ्या संवेदनशील या प्रवासामध्ये अजितदादांचे खास राजकीय मित्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रचंड संवेदनशील आहेत. ते पण ओक्साबोक्शी रडताना मी पाहिले आणि त्यांनी याच्यात जातीनं लक्ष घातलेलं आहे. फक्त माझं म्हणणं असं आहे की CID कडे जो तपास दिला गेलेला आहे आणि AIB कडे जो ब्लॅक बॉक्स आहे त्यातला डेटा पटकन सार्वजनिक करावा, लोकांच्या शंका दूर कराव्या आणि जे काही प्रवासी जिवंत होते ते बाहेर पडण्याचा खरंच प्रयत्न करत होते का, आणि दादा ज्यावेळेस टेक ऑफ घेत होते विमानात मुंबईवरून त्यावेळेसचा CCTV, कारण मला माहित आहे मी जेवढा प्रवास विलास दादांसोबत केला त्यावेळेस प्रत्येक वेळेस OSD दादांचा सोबत असतो. OSD असतो किंवा PS असतो. यावेळेस कोणीच कसं नव्हतं, विदीप जाधव एकटेच होते.